नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एडीजीपी एच हितेंद्र यांनी सुवर्ण सौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. हिवाळी अधिवेशन शांततेत पार पाडावे यासाठी पोलीस विभागाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे एडीजीपी एच हितेंद्र यांनी सांगितले. पोलीस विभागासाठी मंजूर पदे भरण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पदाकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल असेही ते यावेळी म्हणाले. हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई करण्यात येईल असा इशारा एडीजीपी एच हितेंद्र यांनी दिलाय. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज सकाळी सुवर्ण विधानसौधला भेट दिली. त्यानंतर पोलीस विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. मागील वर्षी ही परवानगी दिली नसताना समितीच्या वतीने बेळगाव सीमेबाहेर जाऊन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुन्हा हा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय समितीने घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आज बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलाय. यावेळी बेळगावचे आयजीपी प्रकाश कुमार, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन, विजापूरचे आयजीपी निंबर्गी, बागलकोटचे आयजीपी अमरनाथ रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वक्फ भूसंपादन विरोधात भारतीय जनता पक्ष राज्यभर लढा देत असून येत्या 1 डिसेंबर रोजी बेळगावात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये राज्यातील अनेक भाजप नेते सहभागी होणार असून या आंदोलनात बसनगुडा पाटील यत्नाळ, प्रताप सिंह, सीएम सिद्धेश, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा, बीपी हरीश, एनआर संतोष यांच्यासह राज्यातील भाजपचे दिग्गज नेते सहभागी होणार असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी बेळगावातील पूर्वनियोजित प्राथमिक बैठकीत दिली. रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी शहरातील गांधी भवन येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या वक्फ भूसंपादन विरोधी व्यापक जनजागृती आंदोलनासाठी उपस्थित राहणाऱ्यांनी आपली वाहने बेळगाव येथील सरदार मैदानावर उभी करावीत व नजीकच्या गांधी भवन येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन रमेश जारकीहोळी यांनी केलं आहे. आज झालेल्या बैठकीत भाजप युवा नेते किरण जाधव, मुरगेंद्र गौडा पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामे हाती घेतली जात असतानाच शहरातील प्रमुख मार्गावरील दुभाजकांवर झाडांची रोपे लावून वृक्षारोपणही केलं जात आहे. तथापि दरवर्षीप्रमाणे अधिवेशन संपताच या रोपांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेताना महापालिकेकडून त्यासाठी प्लॅस्टिक बाटल्या वापरून ठिबक सिंचनाचा प्रयोग केला जातोय. बेळगाव शहरातील दुभाजकांवर लावण्यात आलेली रोपे जगवण्यासाठी महापालिकेने ठिबक सिंचन पद्धती अंमलात आणली आहे. रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या बाटल्या रोपांजवळ लटकवण्यात आल्या आहेत. पाण्याने भरलेल्या बाटल्यांना लहान छिद्र पाडण्यात आलं असून त्या छिद्रातून सतत पाणी टिपकत राहिल्यामुळे उन्हातानातही ते रोप तग धरू शकेल असा महापालिकेचा मानस आहे. कर्नाटक राज्यासह संपूर्ण भारतात आता थंडीची लाट पसरली आहे. फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यानं पुढील 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून बेळगाव शहरासह अनेक ठिकाणी तापमानामध्ये मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वत्र शेकोट्या पेटवताना दिसून येत आहेत. अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांमधून थंडी, खोकला आणि तापाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. रोटरी क्लब ऑफ बेळगाव एलिटच्या सदस्यांनी कर्तव्य आपली सामाजिक जबाबदारी या ब्रीद वाक्याखाली बेळगाव आणि आजूबाजूच्या गावातील विविध सरकारी शाळेतील 5,000हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर्स देण्याचा संकल्प केलाय.
देण्यात येणाऱ्या एका स्वेटरची किंमत सुमारे 300 रुपये इतकी असून बेळगाव आणि परिसरातील देणगीदारांनी पुढे येऊन सढळ हस्ते देणगी देऊन मदत करावी असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बेळगाव एलिट तर्फे करण्यात आलं आहे. ज्यांना याकरिता देणगी द्यायची आहे त्यांनी संस्थेचे अध्यक्ष रोटेरियन सचिन हंगिगेकर तसेच उपक्रमाचे अध्यक्ष रोटेरियन हेमेंद्र पोरवाल यांच्याशी संपर्क साधण्याचं कळवण्यात आलं आहे. बेळगाव येथील वडगाव येळ्ळूर मुख्य रस्ता खराब झालाय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने शेतकरी व नागरिकांद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार करण्यात आली होती. यासाठी प्रसंगी आंदोलन देखील करण्यात आलं होतं. गणेशोत्सवापूर्वी येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी या खड्ड्यांमध्ये खडी आणि मुरुम टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आलं होतं. याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने रस्ता पॅचवर्कच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. गणेशपूर येथील SBG आयुर्वेदिक महाविद्यालय आणि हॉस्पिटलद्वारे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या डॉक्टर भुवनेश्वरीजी यांनी ग्रंथालय व बुक लव्हर्स क्लबच्या सर्व सदस्यांना देश का प्रकृती परीक्षण या आयुष मंत्रालयाच्या उपयुक्त अॅपची उत्तम माहिती दिली. संकल्प स्वास्थ्य का आधार आयुर्वेद असे घोषवाक्य या योजनेचे असून यावेळी अनेक सदस्य उपस्थित होते. कार्याध्यक्ष जगदीश कुंटे, समन्वयक अमोल जैन व अन्य मंडळी या प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी किशोर काकडे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि डॉक्टर भुवनेश्वरींचा परिचय करून दिला. श्री हनुमान युवक मंडळ भांदुरगल्ली अनगोळ येथील युवकांनी आपल्या गल्लीमध्ये बांधण्यात आलेल्या किल्ले श्री धारूरचे गल्लीतील प्रमुख कार्यकर्ते व सर्व पंच मंडळींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या दरम्यान या किल्ल्याबद्दलची माहिती आणि इतिहास जयदीप तहसीलदार या तरुणाने उपस्थितांना करवून दिला. हा किल्ला टायर करण्यासाठी रघुनाथ जवरूचे, विशाल बेर्डे, रोहन जवरूचे, जयदीप तहसीलदार, यश जवरूचे, शेखर बेर्डे, प्रतीक जवरूचे, श्रीधर बडमंजी, प्रसाद होसुरकर, यल्लाप्पा सलकर, निहाल जवरूचे, स्वराज रेडेकर, ज्ञानेश्वर चव्हाण, अक्षय कुमार, शुभम वागतकर, मयूर पवार, तन्वी जवरूचे, श्रुती वागतकर यांनी अथक परिश्रम घेऊन अत्यंत मेहनतीने हा किल्ला साकारण्यात आलाय. चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळे शहापूर येथील बॅरिस्टर नाथपै सर्कल ते बसवेश्वर सर्कलपर्यंतच्या तुंबलेल्या गटारी संदर्भात नगरसेवक रवी साळुंके यांनी तक्रार दाखल केली होती. या परिसरात बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने हॉकर झोन तयार केला असून त्यामध्ये दुकानगाळे बांधण्यात आले आहेत. शिवाय रस्त्याच्या एका बाजूला मोठे गटार बांधण्यात आले आहे. त्या गटारीचं बांधकाम योग्य पद्धतीने न झाल्यानं सांडपाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे तेथील विहिरी प्रदूषित झाल्या आहेत. या संदर्भात नगरसेवक रवी साळुंके यांनी काल गुरुवारी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका आफरीन बानू बल्लारी यांची भेट घेऊन येथील गटारी संदर्भात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीचे अभियंता अभिषेक व अन्य अधिकाऱ्यांसह मनपा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंता शिल्पा यांनी आज शुक्रवारी सकाळी येथील पाहणी केली. तसेच उद्या शनिवारी गटार स्वच्छतेचे काम हाती घेतले जाईल असे ठोस आश्वासन दिले. नगरसेवक रवी साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश आल्यामुळे भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनेक भक्तांची कुलस्वामिनी असलेल्या रेणुका यल्लमा मंदिर आणि आजूबाजूचा परिसर राष्ट्रीय पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्याची राज्य सरकारची योजना आहे. सरकारने श्री रेणुका यल्लमा क्षेत्र पर्यटन विकास मंडळाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये पर्यटकांसाठी 2000 खोल्या, कपडे बदलण्यासाठी तात्पुरत्या केबिन्स, गुरांसाठी चारा दासोळा, दर्शनला थांबणाऱ्या भक्तांच्या रांगेसाठी कॉम्प्लेक्सची सुविधा, यात्रेकरूंसाठी निवास आणि भोजनाची सुविधा, भाविकांना खुल्या जागेमध्ये स्वयंपाकघराची सुविधा, प्राण्यांच्या निवाऱ्याची सोय, मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. तालुक्यात काही ठिकाणी लंपी साथीचे पशु आढळून येत आहेत. यामुळे तालुक्यात पुन्हा लंपीच्या साथीनं डोकं वर काढलं आहे. पशुपालकांनी लंपीपासून पशूंना सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या थंडीचं प्रमाणही वाढलंय. हे हवामान लंपी वाढीसाठी पोषक असतं. यामुळे आपल्या पशूंना उबदार आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. सध्या लंपी प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून माहिती मिळते त्या ठिकाणी भेट देऊन पशूवर उपचार करण्याचे काम सुरू आहे. या कामी पशुपालकांनी दुर्लक्ष न करता लंपीचं लक्षण आढळताच तातडीने संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर कदम यांनी केलं आहे.
यंदा परतीच्या पावसानं हंगाम गाजवल्यानं भाजी उत्पादनावर परिणाम झालाय. भाजी उत्पादनामध्ये झालेल्या घटीमुळे भाज्यांचे दर पुन्हा वधारलेत. यामुळे ग्राहक भाजी खरेदीपासून अलिप्त राहत मर्यादा आणली आहे. यामुळे भाजीपेक्षा चिकन, अंडी व मासे परवडले अशी चर्चा ग्राहकातून होत आहे. पुन्हा कांदा आणि टोमॅटोचे दर वधारल्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. निपाणी नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात शनिवारी सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे. या सभेमध्ये निपाणी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन छेडलं होतं. पालिकेचे अधिकारी चंद्रकांत गुड्डन्नावर व विनायक जाधव यांनी जातीवाचक बोलण्याची तक्रार सफाई कर्मचाऱ्यांची आहे. या तक्रारीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणी संदर्भात पालिका प्रशासनाकडे निवेदनही सादर केले आहे. या निवेदनाची दखल घेताना पालिका सभागृहात विशेष बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. काल दिल्ली येथे झालेल्या बैठकीतील अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे एक छायाचित्र टिपण्यात आलंय. या छायाचित्रामध्ये अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देताना दिसून येत असून यावेळी दोन्ही चेहऱ्यांच्या नेत्यांवर स्मितहास्य आहे. याउलट शेजारी उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव कमालीचे विरुद्ध आहेत. एरवी एकनाथ शिंदे हे नेत्यांच्या गाठीभेटी घेताना प्रचंड उत्साही असतात. मात्र या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हे शून्यात हरवल्यासारखे उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर मलूल आणि उदास भाव आहेत. त्यामुळे दिल्लीतील बैठकीतील एकनाथ शिंदे यांच्या या बॉडी लँग्वेजची सर्वत्र प्रचंड चर्चा रंगली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.